4.5 तासामध्ये पालघर टू सिटी मारला. 4.5 तासामध्ये. व्ह्यू बघा ना तुम्ही, काय भारी वाटतंय. रस्ता व्ह्यू सुपर. हटान इकडे कुठं चालला? अरे चालला काय करतोय? कुत्रा बघा इथचे ग्लोव्ह घेऊन गेला. अरे जात आम्ही इथे गप्पा मारतोय, सनराईज बघतोय आणि इथनं कुठून होता ग्लोव्ह? इथनं तरी ग्लोव्ह घेऊन गेला तो पळाला यार. तो बघ पालघर ते त्र्यंबकेश्वर 122 किलोमीटर आम्ही चक्क 2 तासात कम्प्लीट केलं. 2 तासात शेतात थांबले होते. सनराईज बघा कसलं भारी होतंय. बेकार ना. हात पुरा सून थंड पडलं माझे. मी सुनेची बाईक घेऊन फिरायचो. अशी स्प्लेंडर प्लस होती सुनेकडे, ती गाडी घेऊन मी खूप राईड केलं आणि ती आठवण मला असं मिळतं ना, इथला बघून मला ती माझी मेमरीज आठवली आहे की मी पण अशी बाईक घेऊन फिरलोय. आम्ही बघतो आवड बदलत आईच कधी घेऊन माहिती ना मला. जाऊ दे, हिची इच्छा पूर्ण करत तुला त्याच्या मागे जात झालं इच्छा पूर्ण झाली. अरे हा मागतो तो ना ही चला 125cc बाईक घेऊन आलाय. म्हणजे बाईक मॅटर करत नाही, जो गाडी चालवणार आहे तो मॅटर करतो की गाडी कोण चालवतोय. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. थांबा टाईम दाखवतो. 3:15 वाजले आणि मी रेडी झाले. 2 वाजता उठलो, फ्रेश झालो, आंघोळ झाली. तुम्ही पाहिलं असेल कालची रात्री 12 वाजता आलो होतो. फ्रेश झोपलो, 2 तास झोप भेटले. पण आता एवढा एक्साइटेड आहे त्या राईडसाठी. आम्ही शिर्डीला जाणार लगेच त्याच दिवशी आजच रिटर्न. टोटल आपली राईड होणार 450 ते 500 किलोमीटर राईड होणार आजची. खूप धमाल होणार आहे. मी आहे आणि माझ्यासोबत कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. पेट्रोल पंप थांबलाय, मी गॅलरी आपल्या रेडी झालाय. पटकन लगेच जाऊन तुम्हाला बाईकवर भेटतो. तर चला लगेचच बाईकवर भेटू आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. फुल ऑन धमाल राईड होणार आहे. गणपती बाप्पा मोरया. आपण आजची राईड चालू करतोय. टाइम दिला 3:20. आता गुगल मॅप मला चेक करायचं. गुगल मॅप जातो, पेट्रोल पंपावर जाऊन चेक करतोय. इथं तिकडे थांबलाय तर आपल्याला आयडिया येईल की आपण किती वाजेपर्यंत तिकडे पोहोचू स्पीडमध्ये. पेट्रोल फुल करूया. त्या दिवशी 1400 टाकलेला ऑफिसला जाऊन आलो होतो आपण. असं झालं फुल करतो. हा नाही बोलू चलो. टाइम बघा 3:30 वाजलेच आणि आता मी पेट्रोल पंप आहे, पेट्रोल टाकून रेडी झाला. हित सुद्धा मला भेटलाय. आता हित मला जॉईन करतोय. ऍक्च्युली एकटा जाणार होता पण हित भेटलाय. तर चला जाऊया शिर्डीला नॉन स्टॉप. आज हित तुला नॉन स्टॉप घेऊन जाणार मी. तू बघ हितनी कोणी शाईन घेऊन आला हित माझ्यासोबत, तर मजा येणार ड्राईव्ह करायला. मी निघतोय एक्झॅक्ट 3:30 वाजलेत आणि आम्हाला पोहोचवला 243 किलोमीटर कव्हर करण्यासाठी आम्हाला दाखवतोय 5.5 तास. म्हणजे 8:30चा टाइम दाखवतोय. बघू किती वाजे पोहोचतो. चला. आणि माझ्यासोबत हिट पण आहे आणि मजा राईड करणं. हिटची ही पहिली राईड असणार आहे. आणि मला पण आठवतंय की मी आधीही जेव्हा आम्ही कॉलेजला होतो ना तेव्हा मी सुनेची बाईक घेऊन फिरायचो. अशी स्प्लेंडर प्लस होती सुनेकडे, ती गाडी घेऊन मी खूप राईड केलं आणि ती आठवण मला असं मिळतं ना, इथला बघून मला ती माझी मेमरीज आठवली आहे की मी पण अशा बाईक घेऊन फिरलोय. त्याला मी कशा बाईकवर घेऊन फिरायचो. आज ह्याच्या बाईकवर अपग्रेड झालोय. मी मनोरला हायवेला पोहोचलो होता मी आणि ही माझ्या पुढे चाललंय मस्त. आतापर्यंत बाईक चांगला पोहोचतो आणि त्याची 125cc असल्यामुळे मला त्याचा विचार करावा लागतो कारण की आपल्याला सीसी मोठी आहे. ठीक आहे, आपण एक रायडरमध्ये गड्स आहेत, तो गाडी घेऊन आला आपल्यासोबत चालतोय, तोही स्पीडला, तेही नॉन स्टॉप माझा विचार करणार. नॉन स्टॉप म्हणजे की 1 टाइम मध्ये 450-500 किलोमीटर कव्हर करणारा तरी तो आलाय. मानला त्याला बाई, मानला इथला 125cc बाईक घेऊन आलाय. म्हणजे बाईक मॅटर करत नाही, जो गाडी चालवणार आहे तो मॅटर करतो की गाडी कोण चालवतोय. लोक फक्त विचार करतात की काय गाडी चालवणार, माझी गाडी सुस्ती नाही आहे, हे नाही ते नाही. पण बघा उदाहरण माझ्यासोबत हीच येतो. आज चालला येतो का निघालेत आम्ही. आता आम्ही पोहोचलो नॅशनल हायवे NH48 वर. हिट मला हिटच्या मागे राहिलो मी. त्या हिटला बोलत तू चाल तुझ्या पद्धतीने, मी तुझ्या मागे चालतोय. आम्ही बघतो आवड बदलत आईच कधी घेऊन माहिती ना मला. जाऊ दे, हिची इच्छा पूर्ण करत तुला त्याच्या मागे जात झालं इच्छा पूर्ण झाली. अरे हा मागतो तो ना हिट चला इथं म्हणलं इथलं जावं. मला तर जरा कुठेतरी एक शॉर्टकट पाहिजे असेल म्हणजे त्याच्या मागे चाललंय. बाई हिट हिट चल काय नाही राहिलं म्हणजे का हे सर्व काही गोष्टी होत असतात. आता मला लेफ्ट हटान इकडे कुठं चालला. अरे चालला काय करतोय. चला आता मी इकडनं निघालो का इकडनं. आता नाशिक आहे 126 किलोमीटर.
नाशिकच्या पुढे ज्या शेड्यूल आपला तर मजा येणार आहे. चल चल जाऊ दे करते आता सध्या मागे मागे जाऊयात. त्याला चालू दे पुढे. जो कन्फ्यूज झाला तर मी जाईल पुढे. मला बऱ्यापैकी रस्ता माहिती आहे. नाशिकपर्यंत पण रस्ता माहिती आहे. नाशिक नंतर आपल्या गुगल मॅपचा यूज करायला लागणार. तर आपल्याला आपण एअरफोन जाऊया. विक्रमगड रोडला आहेत 80च्या स्पीड चाललोत आम्ही मस्त नॉनस्टॉप. आणि थंडी अशी आहे ना जबरदस्त. हात थंड पडले माझे पूर्णपणे. हा 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 आणि रस्त्याला लहान लहान खडी आहेत आणि लाईट बघा समोर असे मोठे म्हणत आहेत ना. ठीक आहे आता काही करणार ऑप्शन नाही आहे आणि मजा राईड करा आतापर्यंत तरी. आतापर्यंत आमचं किती किलोमीटर कव्हर झालं माहिती नाही. इकडे मी किलोमीटर 0 केलं नाही आहे. ठीक आहे जाऊ दे काही हरकत नाही आहे. आपण चालले मस्त मजा आला राईड करण्यासाठी. अंदाज असल्यामुळे मी जास्त कॅमेरा चालू केला नाही कारण काही दिसणार पण नाही. सनलाईट येईल त्याप्रमाणे मी चांगला ब्लॉग बनवेल तेव्हा चांगलं रायडिंग करेल. मग आता थोडं कमी करतो ब्लॉग. गाडी पळवायला खूपच मजा आली आणि रस्त्याला कोणी असल्यामुळे यांच्याकडे बोनस प्लस फायदा की आम्ही गाडी खेळतोय ॲपच्या हिशोबानुसार मस्त. जव्हारला पोहोचत आम्ही का किती वाजले कळत नाही आहे. वॉशरूम मध्ये तिथला पण हा टाइम चेंज झाला थोडं. पण ठीक आहे दुसरा अजून पण उजळ झाला नाही आहे. अजूनपर्यंत आम्ही पोहोचू आता नाशिकमध्ये. कमीत कमी 1 तासामध्ये नाशिकमध्ये पोहोचायला पाहिजे. बघूयात आम्ही जास्त स्पीड करायला. आपण डायरेक्ट जर नॉनस्टॉप डायरेक्ट नाशिकमध्ये थांबायचा प्लॅन आहे आमचा. तर चला डायरेक्ट नाशिकला जाऊ थांबूयात. साहेबांची पालखी घेऊन चाललेत. वा साहेबांचं पालखी दर्शन पण झालं. श्री सत्यनारायण सद्गुरू साईनाथ महाराज की जय. पुढची पालखी माहिती नाही मुली सुद्धा त्यांच्यासोबत. वा छान. आपण बाईक घेऊन चालत पण चालत चालत. वा 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 सकाळ सकाळ साईबाबांचं दर्शन झालं. पालखीचं दर्शन झालं. अजून काय पाहिजे मस्तच. पण नाशिक इकडनं 59 किलोमीटर. त्र्यंबकेश्वर 32 किलोमीटर. हो 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 बघा त्र्यंबकेश्वर गेले दादा. पण टाइम बघा. अरे यार हे बघा एक्झॅक्ट 5:30 वाजले. म्हणजे पालघर ते त्र्यंबकेश्वर 122 किलोमीटर आम्ही चक्क 2 तासात कम्प्लीट केलं. 2 तासात काय असतं खाली भेटलं. आणि इथची गाडी तर 125cc आहे तरी त्यांनी मस्त माझ्यासोबत 70-80 स्पीड मेंटेन केला आणि खूप चांगला मी स्पीड कव्हर केला. आता आम्ही विचार पुढे जाऊन नाशिकच्या थोडा जवळ जाऊयात. मग थोडं थांबूयात त्या बाईकला रेस देऊयात. चाय किंवा काहीतरी चाय पाणी पिऊयात. वा ही जबरदस्त. वा बरं शेअर आपली बाईक काय परफॉर्म करते बाईक घाटामध्ये. मजा आली मला. जर मजा आली. मी इकडनं शेड आहे 108 किलोमीटर आणि नाशिकमध्ये घुसताच अशी थंडी लागली ना भयंकर. इथं आता 9 डिग्री आहे. फोनमध्ये चेक केलं म्हणजे 9 डिग्री आहे. मी जो घरून निघालो होतो चेक केला होता. आणि साफ काय थंडी आहे. हँड ग्लोव्ज घालायला थंडी लागते. त्याच्यामुळे हँड ग्लोव्ज थंडीचे नाही आहेत. नॉर्मल रायडिंग गिअरचे हँड ग्लोव्ज आहेत. त्यामुळे जास्त थंडी लागते. आता कसं कुठेतरी कपडी किंवा काहीतरी बघतोय की जेणेकरून तिला आम्हाला चाय प्यायला भेटेल असं. ही बघा इथे बाईक आपली उभी आहे. आम्ही पोहोचलो नाशिकमध्ये 140 किलोमीटर आम्ही कव्हर केलेत. 140 किलोमीटर नॉनस्टॉप केलेत 2.5 तासामध्ये. 5:30ला निघालो होते आम्ही. 3:30ला निघालो होते. अजूनपर्यंत 2.5 तास कम्प्लीट पण झाले. बघा 5:55 झालेत. म्हणजे आम्ही खूप छान मेंटेन केलं स्पीड. आज 2 मिनिटं बाईकला रेस येते. आपली 125cc बाईक पण आपल्यासोबत ती सुद्धा आपल्या ॲडव्हेंचर ह्याला रेस येते. आणि चाय बघायचं होतं मला चाय. पण इथे कुठे चाय इथून आम्हाला गाडी कुठे ओपन दिसत नाही. त्यामुळे थोडासा रेस होतो इकडे आणि मग परत प्रवासाला चालू. मजा आली. खूप एक नंबर आवडली. पण थंडी ते मजबूत आहे. म्हणून हँडग्लोव्ज चालेल नाही तर हँडग्लोव्ज चालेल असं थंडी होत होतं ना. बेकार ना. इकडं हा 90 किलोमीटर शिर्डी करेक्ट 6 वाजलेत. आता पुढे काहीतरी चाय किंवा काहीतरी बघूयात कारण चाय तर प्यायची गरज आहेच. मग चला पुढे जाऊन बघतो काय कॅन्टीन वगैरे ओपन आहे का नाही. आग्रा धुळे इंदोर पुणे शिर्डी नाशिक रोड सर्व पुणे शिर्डी सुद्धा सर्व जायचं आपल्याला. नाशिक श्रीनगर टोल नाकावर पोचला मी आता. थंडी मजबूत आहे आणि मस्त राईड होते आमची. मस्त चाललेलं आहे दोघं. एक अजूनपर्यंत आम्ही चाय नाश्ता किंवा पाणी पिण्यासाठी किंवा काय म्हणतात चाय पिण्यासाठी पण थांबलो नाहीत कारण काहीच ओपन दिसत नाही. आता टोलच्या पुढे बघत काय ओपन भेटला. टोलच्या पुढे काय ओपन भेटलं तर थांबवा आम्ही तिकडे. आता पण भरपूर थंडी लागली यार. सिरियसली थंडी लागली. हात पुन्हा सोडून थंड पडले माझे. आणि काही स्पीड वगैरे एवढे आत नाही नाशिक सिटीमध्ये. कंटिन्यू 1 मीटर या 500 मीटर नंतर 500 मीटर नंतर स्पीड ब्रेकर. एक चांगला आहे बाईकवाल्यांना लेन केली आहे. मस्त आम्ही साईडने निघाले.
श्रीनगर नाशिकच्या टोल नाक्याकडे थांबतोय. 6:30 वाजले. 11 डिग्री टेम्परेचर आहे. 11 डिग्री. चाय घेते गरम घेऊन. इच्छा आलाच बघ. सिन्नर टोल नाकावर निघतोय. इकडनं शिर्डी आहे 70 किलोमीटर. म्हणजे आम्ही कमीत कमी 1 तास दाखवतोय. 1 तास 15 मिनिटं दाखवतोय गुगल मॅप. आम्ही 1 तासामध्ये पोहोचू आरामात. मस्त राईड झाला आहे. रस्त्याची कंडिशन पण खूप मस्त आहे. आपली बाईक बघा काय परफॉर्मन्स देते बाईकची. आणि हित पण मस्त गाडी खेचतोय. चला लगेच तुम्हाला मोठं ब्लॉगमध्ये भेटता तुम्ही. मजबूत थंडी आहे. 12 डिग्री टेम्परेचर आहे इकडे. तर इकडनं शिर्डी 66 किलोमीटर. 2 बोर्ड होते. एक बोर्ड होता खालून दाखवायचा आणि एक बोर्ड इकडून दाखवायचा. तर आम्ही या ब्रिजवर चढले. गुगल मॅप पण हाच दाखवतो. चालले जातो आम्ही या रस्त्याने. रस्त्याची कंडिशन मस्त आहे. फक्त मध्ये मध्ये बंप आहे. लहान ठीक आहे ते मॅनेजेबल आहे तेवढं. हो रस्त्याची कंडिशन बघा मस्त चाललं. 95-96 वर चाललो मस्त. मी थोडं माझ्या मागे जा. मी मला थोडंसं रस्ता कंडिशन छान असल्यामुळे बाईक पोहोचते. काहीतरी मी कधी हिस्से लागलं. मजा आलं वा. हीच बाईक घेऊन आलाय. त्या काही वर्षाआधी मी ही तशी बाईक यूज करायचो. मलाही वाटायचं की मी कुठे राईड मारायचो. हे त्या बाईकवर मी तशा बाईकवर फिरलो आहे. आणि एक फिलिंग अटॅचमेंट असतात ना एक राजा लोकांची. ते फिलिंग असतात. कधी त्या बाईकवर मी फिरायचं कधी मी बाईक या बाईकवर अपग्रेड करेल. ही असतं फिलिंग असतं. जे बायकर लोक असतील त्यांना हे फिलिंग समजू शकतात की लहान सीसीवरून आपण मोठ्या सीसीवर जेव्हा अपग्रेड होतो तेव्हा जी फिलिंग होतात रायडर लोकांची ते किती मस्त आणि खूप छान असतात. सिन्नरमध्ये रस्ते जे बनवलेत ना एकच नंबर. खूपच मस्त रस्ते बनवलेत. खूप बाईक क्वालिटी बघा. व्ह्यू बघा ना तुम्ही काय भारी वाटतंय. हा रस्ता व्ह्यू सुपर एक नंबर. चला पुढे गाडी खेचूत आपण. मस्त रस्ता खाली आहे. गाडीचा टॉप स्पीड किती जातो बघूया आपण. बाईक आणि सूर्यनारायणचं दर्शन सकाळ सकाळ एक नंबर. मस्त इकडे थांबवत नाही साईडलाच आणि फोटो काढत. टाईम बघा 7:20 झाले. आणि इकडनं शिर्डी आहे 40 किलोमीटर. आता व्ह्यू दाखवतो. अरे बघा मस्त रोड आहे. रोडवर एवढं चांगला रस्ता आणि त्यामध्ये सनराइज होतोय. एक नंबर. हेच मजा ना बाईक चालवायला. खतरनाक काय व्ह्यू आहे. काय दिसतंय बघा ना. खूपच भारी. असा फोटो घ्यायचा एक चांगला. कुत्रा बघा इथे ग्लोव्ह घेऊन गेला. अरे जात आम्ही इथे गप्पा मारतोय. सनराईज बघतोय आणि इथनं कुठून होता ग्लोव्ह इथनं तरी ग्लोव्ह घेऊन गेला तो पळाला यार. तो बघ बाई नशीब एवढं खराब आहे ना. आम्ही मस्त सनराईजची मजा घेतोय पण तो कुत्रा इकडे येऊन ग्लोव्ह घेऊन जातोय आणि आम्हाला समजलं पण नाही. काय रे तू बघ सोडत पण नाही. तो सोडणार त्याने जाऊन बघ. तो ग्लोव्ह सोडला ही कुत्र्याने. तो चालला ग्लोव्ह गेला. हा काय त्यातला भारी वाटतंय ना यार. म्हणून आम्ही थांबलो इकडे. थोडा मोठा थांबूयात रेस्ट करूयात. आणि बाईक कसली भारी यार. कसले धावते बाईक यार. कसले धावते. मी इझिली 130 असं इझिली टच केली. जास्त प्रेशर पण नाही आला बाईकला. काहीच नाही आला. आणि भेटला घेऊन आला बाबा. घेऊन येतोय बिचारा ग्लाउज. भेटला का रे. आणलं रे आणलं. सध्या थांबले होते. संध्याकाळी बघा कसलं भारी होतंय. आता खूप टाइम झाला. मी 15-20 मिनिट थांबले. 7:30 वाजले. चला आता काय जास्त काल किलोमीटर नाही आहे. 40 किलोमीटर इकडनं फक्त. हल्ली आम्ही अर्धा तासामध्ये पोहोचू. रस्ता आत आहे. आणि इथं तर ग्लोव्ह घेऊन गेले तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये. तर चला पट्टापटात निघूयात आपण. गाडी आता जातो नाश्तामध्ये शिर्डी. आता कुठेच थांबणार नाही मध्येच. हा थंडी बोल गेले. कुत्रा कसा येऊन ग्लोव्ह घेऊन गेला कळलंच नाही. मध्ये आमच्या WFC फुटबॉल क्लबचं लोगो लावला बाईकवर. वा मस्तच. एक नंबर. निघत आता. चलो आता टाक नॉन स्टॉप.
आता थांबायची गरज नाही गोया. खूप थांबले, खूप फोटो काढले, खूप टाइमपास केला. पालघरवरून निघाले होते नाशिक नॉनस्टॉप आले, पण नाशिक नंतर खूप टाइमपास केला आम्ही लोक. मस्त टाइमपास करत आले, कारण आपल्याला माहिती आहे की जास्त लांब नाही आहे. टाईमच्या आधी पोहोचलोत आम्ही आता, म्हणून तसं आम्ही टाइमपास करतो. पण आता नाही नॉनस्टॉप होतो, जरी आम्हाला पटकन दर्शन सुद्धा होईल. नाही तर जेवढं लेट करतील तेवढं गर्दी होईल. म्हणून आम्ही निघालो आता पटापटा. आता इकडनं 2 किलोमीटर टाकला पुढचा. फायनली आम्ही शिर्डीमध्ये एंट्री केला. त्याचा टाईम दाखवतो तुम्हाला किती वाजले, 7:55. खूप चांगला स्पीड मेंटेन केला. म्हणजे 3:30ला निघालो, 3:30, 4:30, 5:30, 6:30, 7:30 म्हणजे 4.5 तासामध्ये आम्ही पोहोचलो शिर्डीमध्ये. आणि तोही एवढे सारे भरपूर ठिकाणी थांबत. तर तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही कुठे थांबले ते इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही कुठे किती वेळ थांबलो ते. प्लस त्यामध्ये ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिलं असेलच की आम्ही किती वेळात आणि कुठे थांबलो ते. 4.5 तासामध्ये शिर्डी. वा, खूप चांगला मेंटेन केला. आम्ही जर एवढं जे मध्ये ब्रेक घेतले, तर ते मध्ये ब्रेक घेतले नसते तर आणखी आम्ही लवकरात लवकर पोहोचलो असतो. पण ठीक आहे ना, आपल्याला काय एवढं घाई नव्हती. 250 किलोमीटर कव्हर करायचं होतं आणि आपलं इकडे पूर्ण दिवस आहे. तर ठीक आहे, आता बघूयात. आम्हाला इकडे रूम किंवा मग लॉकर घेतोय सर्व बॅग्स याकडे ठेवण्यासाठी. तर बघूयात, हेच मी कोणाला तरी कॉल केलाय, त्याचं कोणतरी ओळखीचं आय थिंक तरी इकडे. तर बघूयात आता काय होतं ते. खूप पालखी भेटला मला, खूप जास्त पालखी भेटल्या. कसे चालत 7-8 दिवस चालतात. आपल्या वेडरामधून येतात, केरळामधून, सातपट्टीमधून, जेवढी पण किनारपट्टी आहेत ते प्रत्येक एरियामधून साईबाबाची पालखी येते चालत. आम्ही शिर्डीला अजूनपर्यंत मी व्हिडिओ वगैरे काढले नाही. मी त्या तिथे साई उद्यानमध्ये गेलोय लोकांची घेण्यासाठी. आणि त्या लोकांसाठी ते पोरं हाय करतात. हेच गेल्या लोकांसाठी ID घेण्यासाठी. तर मी थांबलो इकडे 4.5 तासामध्ये पालघर टू शिर्डी मारला मी. 4.5 तासामध्ये. आणि भरपूर साऱ्या ठिकाणी थांबले, भरपूर ठिकाणी ब्रेक घेतले. जर ब्रेक नसता घेतले तर माझ्या मी 4 तासाच्या आधीच पोहोचलो. पण मी काय मस्त राईड झालं. आता हा ब्लॉग जातोय सेकंड ब्लॉगमध्ये भेटतोय. तर हा ब्लॉग तर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.